कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अभिराम, काय झालं? काय कशाला उगीच विश्वारूप चिडतोयस तू? हा, इतके दिवस कधी छान असा होतास, कधी चिडचिड केली नाहीस कोणावर, आणि अचानक आज काय? मी असाच आहे आई। हा, मला माहित आहे तू कसा आहेस ते पण लीला आल्यापासून तुझ्यामध्ये बराच बदल झालेला आहे, म्हणून म्हटलं की का चिडलास तू असा? काय चाललंय तुमचं? लीला आल्यापासून मी बदललोय आणि हे प्लीज मला हे चेंज करायचं मिशन आहे ना तुमचं, ते बस करा आता। ते नाही अभिराम, कोणी मिशन हातात घेतलेलं नाहीये तुला असं बदलायचं वगैरे। मला फक्त इतक्या वर्षांपूर्वीचा माझा हसरा खेळता कोणावरही न चिडणारा अभिराम परत मिळाला, म्हणून मी असं। हो, मी बदललोय आई, हे मला माहिती आहे चांगलं। माझ्या पास्टमुळे मला बदलावं लागलं। आता ना मी माझा पास्ट बदलू शकत ना स्वतःला, त्यामुळे हे जे बदलायचं बर्डन देता ना मला, प्लीज फॉर गॉड सेक बस आता। यशचं मास्टर्स झालंय आणि ही अजूनही बेकरीमध्ये मावा केक बनवतीये। माझ्या यशची आणि तुझी बरोबरी कधीच होऊ शकत नाही। आणि म्हणून मग मी शेवटी यशला फोन केला आणि त्याला सांगून टाकलं। रेऊ हे बघ, इकडे बघ रेऊ, कोणी काही बोललं म्हणून तू लगेच यशची बोलणं बंद करणार आहेस का? मग काय करू ताई, तू मला सांग। अगं सारखं जर आपल्या घरी कोणीतरी येऊन आपल्याला असं म्हणत असेल की कशी तुझी लायकीच नाहीये, तू हे सगळं पैशांसाठी करतेस, तुझे इंटेन्शनच वेगळे आहेत, असं सगळं म्हणत असेल तर हे नातं कसं टिकवू मी? हो बघ तू शांत हो। तुझा फोन आला ना तेव्हा मला वाटलं होतं की कदाचित दुर्गानीच काहीतरी केलं असेल, पण ही दुर्गा हे असं काहीतरी करेल, तिची एवढी हिंमत होईल असं वाटलंच नव्हतं ग मला। वाटलं होतं ना? आला होता ना संशय? मग तेव्हाच त्या दुर्गाला गप्प का नाही केलंस? मला या विषयावर बोलायचं नाहीये आता, खूप कामं पडलेली आहेत। इकडे बाळा, असाच जर तू चिडचिड करत घराबाहेर गेलास तर तुझा हा त्रास कमी होणार नाहीये, कळलं का? त्रासाच्या मुळाशीच जाऊन जर तू विचार केला नाहीस तर हा त्रास तुझा कधीच सुटणार नाही। तेव्हा त्रासाच्या मुळाशी जा, विचार कर की हा त्रास मला कशामुळे होतोय, कोणामुळे होतोय। सगळं सोपं आहे। खरंच का चिडचिड होती माझी? मला लीलाची सवय झाली आणि ती घरी नाहीये म्हणून, की मला मी बदललोय हे ऍक्सेप्टच करायचं नाहीये म्हणून? लीलाशी बोलल्याशिवाय मला माझं उत्तर मिळणार नाही। विश्वा, माझ्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर। शब्द दिला होतास ना तुम्हाला की एजे त्यांच्या मीटिंग वरून परत आले की मी स्वतः यश आणि रेऊच्या लग्नाबद्दल त्यांच्याशी बोलेन। काय ग, आठवतंय? हा, विसरलीस? नाही तर श्रीमंत घरी लग्न झालंय ना तुझं, स्वतःच्या सुखापुढे इतरांचं काही सुचलं तर पाहिजे, दिसलं तर पाहिजे। अगं माझी पोर तुला सारखी ताई ताई करते, बघ बघ, त्या तुझ्या लहान बहिणीच्या भविष्याचा काही विचार आहे? काही विचार तुझ्या डोक्यात? तू काही केलं नाहीस ना, म्हणून त्या दुर्गाची हिंमत झाली इथे माझ्या घरात येऊन आमचा अपमान करायची। तू कारणीभूत आहेस, यश आणि रेऊचं लग्न तुटण्याच्यासाठी तू कारणीभूत आहेस। तू
नाही, तुला माझी ही भाषा कळते कुठे? तुला फक्त एकच भाषा कळते. चल चल. माझी आई नको ना, प्लीज प्लीज. सॉरी सर. आई आई तिची काही चूक नाही. आई प्लीज. आई बाबा फोन उचला. यांना पण आत्ता शेजारी जाच बा. ये ये ये. यासाठी मोठं केलं मी तुला? यासाठी मोठं केलं होतं मी तुला? असे पांग फेडतेस तू माझे? तुझं श्रीमंत घरी लग्न झालं, एजंटशी लग्न झालं, तेव्हा काय ठरलं होतं आपलं? काय ठरलं होतं? की माझ्या रेऊचंही श्रीमंत मुलाशीच लग्न लावून देशील. ठरलं होतं की नाही? नशीब माझं की त्याच घरातलं तो यश माझ्या रेऊच्या प्रेमात पडला, लग्नाला तयार झाला. नशीब माझं. पण आता पुढे काय? तुझ्या जसं वागतेस तर पुढे काय? हे तुझ्या अशा वागण्यामुळे बस बस. ली तुझी ना सगळी पाप आहेत ती ली. पाप लिहून काढ. लिहून काढ सगळी. लीला म्हणाली होती की तिकडेच येणार आहे, पण घरात तर कोणीच नाहीये. घर असं अनलॉक ठेवून गेले कुठे सगळे? अक्कल नाही, घोडी झालीस एवढी. अगं लग्न झालंय ना, कळत कळत नाही तुला? ली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.